नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत अशी टेस्टी रेसिपी बनवून दाखवते। तर ती रेसिपी आहे अंडा फ्रायची। तर ही अंड्याची भाजी खायला एकदम मस्त लागते आणि करायला एकदम सोपी आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत होते। तर कशी बनवायची ती पाहूया। तर त्यासाठी मी 5 अंडे शिजू घातले होते। ते 5 अंडे मस्त असे शिजलेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर 5 अंडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण हे फोडून याचे टरफले काढून घेऊया। तर मी टरफले काढून घेते। तर 5 अंड्याचे टरफले काढून झालेत। तर गॅस पेटवून त्यावर मी तवा ठेवले, तेल ओतले तव्यात। आता हे 5 अंडे आपण उभे काप करून घेऊया 5 अंड्याचे। तर असे उभे काप केल्यामुळं तिखट मीठ अंड्याला मस्त लागतं, त्याच्यामुळे असे उभे काप करून घ्यायचे। तर 5 अंड्याचे उभे काप मी करून घेतलेत। त्यासाठी लागणार साहित्य कोणतं? कांदा लागणार आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि मसाला डब्याचं साहित्य लागणार आहे। तर चला आता आपण तयारी करूया। तर तेल गरम झालेलं आहे, आपण बारीक चिरलेला कांदा घालूया। तर लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचं, चांगलं लालसर होतं असं कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। म्हणजे चांगला परतल्यामुळं कसकस लागत नाही खाताना। चांगला लालसर परतून घेतल्यानंतर तर काप केलेले अंडे आहेत असे ठेवायचे। तर 5 अंड्याचे काप मी असे तयात ठेवते। थोडा असंच ठेवायचे, नंतर अलगद अशाला हलवून वर खाली असे करून घ्यायचे। पूर्ण ते तेलात फ्राय झाले पाहिजेत, लालसर असं कलर आला पाहिजे अंड्याला। तर चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं अलगद असं। नंतर त्यात चवीपुरतं काळं तिखट, चवीपुरतं लाल तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं। तर तुम्हाला चवीपुरतं जेवढं पाहिजे तुम्ही लाल तिखट मीठ टाकू शकता। त्यात चवीपुरतं मीठ टाकले नंतर चांगलं अलगद असं हलवून घ्यायचं। पूर्ण तिखट मीठ त्याला लागलं पाहिजे आणि एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं। नंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची, परत असं अलगद असं हलवून घ्यायचं। तर पूर्ण कोथिंबीर तिखट मीठ पूर्ण अंड्याला चांगलं लागलं पाहिजे। तर पूर्ण लागलं की नंतर एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आणि ताट झाकायचं। तर बारीक गॅस पण थोडा वेळ ठेवायचं। चांगलं तिखट मीठ चांगलं वाफवलं जाते आणि चांगलं अंड्याला चिटकलं जाते। परत थोड्या वेळानं हलवून घ्यायचं। आता आपण गॅस बंद करूया। तर मस्त अशी झणझणीत अंड्याची भाजी तयार झाली आहे। तर अंड्याच्या भाजीवर खायला मी भाकरी बनवलेत। आता आपण ताट करूया। तर ताटामध्ये मी एक भाकरी वाढली, नंतर 2 अंड्याचे 4 काप त्यामध्ये वाढूया। अजून अर्ध्या भाकरी त्यात ठेवले, नंतर कांद्याची फोड ठेवूया तोंडी लावण्यासाठी। तर मस्त असं आपलं ताट तयार झाले। तर या जेवायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।